अरे पोरा, एक ग्लास पाणी दे रे. बरं ठीक आहे, आणलो. एक गोळी घ्यायची आहे. ठीक आहे. आणि हो, गोळी पण एकच राहिली रे. बाहेर गेलास तर माझ्या एवढ्या गोळ्या घेऊन येणार रे. बाबा तुम्हाला आम्ही काय येडत असतो का? तुम्हाला किती वेळ खाण्याची गोळ्या, तुम्ही किती गोळ्या खाणार आहे? तुम्हाला सांगितलं ऑपरेशन करून घ्या म्हणून. काय प्रॉब्लेम ऑपरेशन करून घ्यायला? लहान लेकरांना करता कधी पण. हे काय मूर्खवानी बोलतोयस रे? आणि काय मोठ्या आवाजात बोलतोयस बाबांना तू? त्यांचे हे संस्कार आहेत का? आणि आपले आई वडील काबाड कष्ट करतात, आपला मोठा आवाज ऐकण्यासाठी करतात का? काय झालंय बाबा? पोराचं काही चुकत नाही रे. त्याच्या मायेपोटी बोलतोय आता ऑपरेशन करायचं. म्हणजे काही नाही, मुलगा म्हणतोय डोक्यांचं आपलं ऑपरेशन करायचं. आता ह्या वयामध्ये तरी झेपल का रे मला दुखणे हे? बाबा ऑपरेशन करायची काही गरज नाही आता. म्हणजे आपल्या ठाणेमध्ये आहे ना एक असं हॉस्पिटल आहे, तिथं इंजेक्शनद्वारे ट्रीटमेंट केले जाते आणि ऑपरेशनची काहीच गरज पडत नाही. हो का? काय बोलतोयस? हो, चला तुम्हाला घेऊन जाते. चल रे, घेऊन जाऊ बाबाला. तर तुम्ही घेऊन जा यार, मी कंटाळलो आता. चला दादा, तू नाही येणार, आपण जाऊ घेऊन. ठीक आहे, तुला मित्र म्हणून भाऊ मानलाय ना, त्यांना पण वडिलासारखं मानतो आम्ही. जातो घेऊन. ठीक आहे, घेऊन जा. चला बाबा. आम्ही सगळे मिळून बाबांना घेऊन ठाणे वेस्ट वागले इस्टेटमधील मुंबई पेन क्लिनिकमध्ये गेलो. इथे ट्रीटमेंटची प्रोसेसिंग खूपच सोपी होती. मी लगेच फॉर्म भरून घेतला. डॉक्टरने बाबांना व्यवस्थित समजून सांगितले की आपण कोणतेही ऑपरेशन चिरफाड न करता प्लाझ्मा ट्रीटमेंट करणार आहोत. कोणतेही ऑपरेशन ट्रीटमेंट न करता फक्त सुईच्या माध्यमातून प्लाझ्मा ट्रीटमेंट केली जाते. ऑपरेशन झाले, बाहेर आल्यानंतर बाबांचा आनंद बघण्यासारखा होता. तसेच आपल्या घरातले नातेवाईकांमध्ये कोणतेही गुडघ्यांमध्ये काहीही त्रास असला तरीही मुंबई पेन क्लिनिकला नक्की जाऊन एकदा भेट द्या. याचा पत्ता स्क्रीनवरती दिला आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता.